क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नांदुरी निराधार आजींना सप्तशृंगी वृद्धाश्रमात मिळाला आधार। घरच्यांना कंटाळून पडल्या होत्या बाहेर। दिंडोरी तालुक्यातील जवळुके वणी येथील सुशिरा साहेबराव दवंगे वय 68 या निराधार आजींना सप्तशृंगी वृद्धाश्रमात सुरक्षित आधार देण्यात आलाय। कौटुंबिक वादाला कंटाळून या आजी गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नांदुरी परिसरात भटकत होत्या। ही बाब लक्षात आल्यानंतर नांदुरी गावाचे माजी उपसरपंच किरण हिरे यांनी तात्काळ सप्तशृंगी वृद्धाश्रमाचे संचालक गंगा पगार यांच्याशी संपर्क साधून आजींची माहिती दिली। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वृद्धाश्रमाकडून पोलीस विभागांचे पत्र आवश्यक असल्याचे सांगण्यात आले। त्यानुसार नांदुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार योगेश गवडी यांनी संबंधित माहिती घेऊन आवश्यक पत्र तयार करून दिले। आज दुपारी सुशीला दवंगे या आजींना सप्तशृंगी वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले। यावेळी कळवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंबेकर, माजी उपसरपंच किरण हिरे, पोलीस उपनिरीक्षक जगदीश बोरसे, पोलीस हवालदार योगेश गवडी तसेच वृद्धाश्रमाच्या संचालिका स्मिताताई पगार उपस्थित होत्या। सर्वांनी आजींची आपुलकीने विचारपूस करून त्यांना मानसिक आधार दिला। सुशीला दवंगे यांना एक मुलगा, 2 मुली, नातवंडे असून कौटुंबिक वादामुळे त्यांनी घर सोडल्याची माहिती समोर आली आहे। अशा परिस्थितीत सप्तशृंगी वृद्धाश्रमाचे संचालक गंगा पगार यांनी पुढाकार घेत आजींना निवारा व आधार दिल्याने सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण घडले आहे। या घटनेमुळे समाजात निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी पुढे येण्याची गरज अधोरेखित झाली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक किरण हिरे, नांदुरी, कळवण। सुशीला साहेबराव दवंगे तिला काय मी म्हणत नाही काय काय म्हणत नाही जाऊ दे बाई जाऊ दे कशाला मी उपशी शाळा म्हणत तिला काय काय तिला तर आहे। तुम्ही किती दिवसापासून आले? कर्म 3 दिवसात झाले, दुसऱ्या दिवशी आहे। हां, आता मग तुम्हाला घरी जायचं काय? का बरं घरी गेलं तर त्रास देतात? हां, म्हणून मग कशाला जायचं असं। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।